चला मित्रांनो, बघा मैत्रीपूर्ण गाडी झाली. राहुलदादा पाटील यांचा एलियन, त्याच्यासोबत पळाला रायबा थारचा मानकरी, जो आता रिसेंटली बोरीच्या वरच्या मैदानाला आमदार केसरी थार मिळवला. आणि इकडे या साईडला बघा नवीनच करार, आपण परवा दिवशी पोस्ट टाकली होती चॅनलवरती आणि बऱ्याचशाच कमेंट आल्या की नक्की करार कितीचा. आता बघा ते करार सांगतील तो त्यांचा प्रयत्न आहे, पण आपण विचारायचा प्रयत्न करू. काय सांगाल, हा करार कितीचा झाला नक्की? ना तो आमच्या मैत्री खात्यामध्ये करार झालेला आहे. आपणचं नाव लावासाठी आम्ही करार केलेला आहे. बरोबर आहे. आता पूर्वीच्या आपण बऱ्याचशाच बाईट घेतल्या त्या, तुमचा कुठंतरी असा मत होता की राहुलदादांच्या विरोधात कदाचित झाली तर कधी गाडी नाही तर नाही आम्ही खेळू, पण बघा करार झाल्यानंतर शेवटी माणसाचं नाव इलाज असते. काय बोला? आता नाव दिलेला तर त्यांच्यावर नाव फिरला का आपणचं नाव होतं तिथं नाव फिरवलं आमच्यावर, ती शरद झाली, आमची मैत्री खातीर झाली. बरोबर. आता जो करार झाला हा, याची माहिती द्या ना, कधीपासून तर किती दिवसापर्यंत आहे? काल 10 तारखेला करार झाला काल, आणि 15 जून ना 15 जूनपर्यंत आहे. आणि गाडी पण आता A1 जोडी पळते बघा, गाडी नाही फुटली तरी त्यांच्या करारावर गेला असेल रायफल, तरी पण विराट सोबतच पळून आज गाडी खेळलं आणि कुठेतरी मैत्रीपूर्ण गाडी झाली. 100% विराट आणि रायफल 5 का 6 फेऱ्या पळाला ना, 5 का 7 फेऱ्या, 7 फेऱ्या गुलाले बघा. म्हणजे कुठेतरी बऱ्याचशाच गाड्या पळतात, मला वाटतं त्याच मोजणीमध्ये आता विराट आणि रायफलची गाडी पण आली. 100% ही गाडी आम्ही किती 7 फेऱ्या पळालो, 7 फेऱ्या टॉपचं नंदी होतं, तेच आमची मैत्री खातीरच शरद झाली. बऱ्याचशाच मागण्या होत्या, तुम्ही बाहेर दिली होती की बऱ्याचशाच विकत घेण्याच्या मागण्या, कराराच्या मागण्या येतात, पण बघा तुम्ही एक चांगल्या दावणीला करार केला असं वाटतं का तुम्हाला? 100% चांगलं तर वाटतंच, कारण की का तो नाव दादा सरकार म्हणजे मोठाच नाव आहे, त्यांच्या नावाखातीर आमचा बैल पळतो, तर आम्हाला पण अभिमान आहे. बरोबर. आता बघा इथं गाडी झाल्यानंतर स्टेजपाशी लगेच राहुल दादा आलं आणि कुठेतरी माईकमध्ये समालोचक राहुल भैर यांना पुकारायला लावलं की शुभेच्छा त्यांच्याकडून, दादा सरकार असो किंवा तुम्हाला असो किंवा विराटवाल्यांना, म्हणजे कुठेतरी असा खेळ पाहिजे. काय बोला? 100% मैत्री खातीर शरद झाली. ते पण त्यांच्या नंदीन पण आमचं रायफल पळतं, मथुरसोबत पळाला, एकदा रायबासोबत 2 का 3 फेऱ्या पळाला, शरद मैत्री खातीर झाली. बरोबर. बघा म्हणजे खेळत तो आहे मुंबईला, कारण टॉपची जी बैलं आहेत ना ती एकमेकासोबत पळतात पण आणि एकमेकासोबत गाड्या पण खेळतात. 100% आम्ही मैत्री खातीरच शरद केलं, कधीच राग रोष नाही, कधी पण आम्ही सगळे पोरांना मी सांगत आलो काढून का रोखू नका आमची शरद मैत्रीची. बघा म्हणजे कुठेतरी तुम्हाला पण एक म्हणजे समजूतपणा दाखवायचा होता. आणि विशेष बघा, तुमची गाडी ज्या वेळेला इथं आली होती, गाडी खूप लांब गेली ती पळून मैदानात आली, त्यावेळेला स्वतः संदीप भाई आली आणि नंद्र शेठ मुंगाजी आली आणि तुम्हाला बैला पण सोडायला लावली का, तर कुठेतरी वाद नको व्हायला. 100% कधीच आम्ही जल्लोष नाही करीत, कधीच गुलाल टाकू तर बैलाच्या अंगावरनं लगेच सोडून, आता कधीच जल्लोष नाही करा. इतक्या मोठ्याले शर्ती केलो, कधीच जल्लोष नाही केला. बरोबर. आता उसटण्याचं रायबा आणि एलियन ही गाडी पण खूप गती लागली होती त्या गाडीला, म्हणजे काटाकीर लढत पण झाली. काय बोलाल त्या गाडीविषयी? काय 100% प्रेक्षणीय लढत बघासारखी झाली, मजा आली शरद बघायला. बरोबर. आणि ड्रायव्हर पंकज बघा आज 100% त्याचा लाडका आहे पंकज, म्हणजे कुठेतरी त्यांनी पंकजला पण आज एक गुलाल चांगला असं मिळवून दिला. आणि त्या साईडला कुणाल होता, कुणालचा पण अभिनंदन व्हायला पाहिजे. काय 100% कुणाल पण, आमचं एकच ड्रायव्हर एक पंकज, आणि कधी आम्ही बसवलं तर सुरतला बसवतो. बरोबर. चला आता जो मैदान आज भडवला बघा, कुठेतरी तुम्ही मला वाटतं थारच्या मैदानाला नव्हतं ना? होतं मी तासबाद झाला. बरोबर. बघा म्हणजे तिथून एक फेरा पालून नंतर आराम केला आणि आजचा मैदान धरला तुम्ही. आता परत मैदान आलंय 15 तारखेला, बघू आता नियोजन चालू आहे, झालं तर जाऊ. आणि लोकांना आता अपेक्षा राहतील ही जोडी आता पलावा, कारण का तुम्ही बघत असाल A1 जोड्या पलतात, सैराट भुंगा झाल्या, काही जोड्या आता मथुर आणि साईचा सुंदर पलतोय, तशी ही जोडी पण आता नामांकित झालेली आहे. 100% 7 गुलाला झाली लागतवर, ते पण मोठंच विजय, सगळं मोठं विजय. आणि कुठल्याच प्रकारचा गालवा नाही आणि कुठल्याच प्रकारचा जल्लोष नाही, कधीच नसतं आमचा, कधीच ना जल्लोष करीत का वाघ आहे कोण किंग आहे, कधीच ना. मी सगळ्यांना सांगते किकलाचा ना आपला गुलाल टाकायचा आणि गप राहायचा. बरोबर. आणि काय आता बोलणं झालं का, म्हणजे तिकडची माणसं मला वाटतं आहेत, पण आप्पांची जी मुलं आहेत ती नाही आली, काही बोलणं वगैरे झालं ना, आपलं यांच्याशीच बोलणं झालं. बरोबर. इकडे आता विशाल दादा येतात, आपण त्याच्याशी बोलू. विशाल दादा नमस्कार. नमस्कार. पहिलाच करार आणि करारामध्ये घेतलेला रायफल, त्या रायफलनी तुम्हाला आज मला वाटतं 1001 धावणीवर मला वाटतं गुलाल खूप वर्षानंतर मिळाला. आणि 1001 बरोबर. म्हणजे जो तुमचा करार झालेला आहे बघा दादा सरकारचा, आणि 1001 धावणीवर मला वाटतं भरपूर वर्षानंतरचा हा गुलाल आहे, आणि कुठेतरी मैत्रीपूर्ण शर्यत झाली. तुमचं नाव होतं आणि नाव फिरला राहुलदादांनी, कुठेतरी संदीप भाई माली असतील, नंद्रा शेठ मुंगाजी असतील, त्यांनी सांगावलं राहुलदादाला की आपली खेळली या शर्यत. बघा मैत्रीपूर्ण लढत झाली. सर्वात प्रथम आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गवासी पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिनंदन. आणि आज जी लढत झाली ही मैत्रीपूर्ण व रायगड ठाणा पालघर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व कमिटी मेंबर हे स्टेजवर होते, आणि त्यांच्या संमतीने व राहुलभाई पाटील
यांचं पण अभिनंदन करतो मी. त्यांच्या कमिटीच्या सांगण्यानुसार राहुलभाई पाटील आणि आमची मैत्रीपूर्ण लढत झाली. बरोबर. आणि कुठेतरी ती गाडी पण छान पळाली, काय कौतुक कराल तिचं? हे नामांकित नंदी होते. आता सांगायला झालं तर आता जो आमदार केसरी मैदान झाला तिथे जो रायबा बैल आणि आकाश शेठ राऊत यांचा शंभू त्याही प्रथम क्रमांक मिळून थार गाडीचे मानकरी झाले. त्यांचं अभिनंदन अलंकार शेठ मोडवी यांचं अभिनंदन करतो व रायगड ठाणा पालघर कमिटीचे उपाध्यक्ष व स्वर्गवासी मोहन शेठ राऊत यांचे चिरंजीव आकाश शेठ राऊत व प्रवीण भाऊ राऊत यांना अभिनंदन. दादा सरकार टीम व गुरुनाथ शेठ फडके यांच्याकडून. बरोबर. आता आजचा गुलाल बघा, कुठेतरी हा पहिलाच गुलाल आहे भरपूर वर्षानंतर. आनंद तर आहेच, पण कुठेतरी एक मेसेज पण भेटला बघा. राहुल दादा स्वतः गाडी हारल्यानंतर सुद्धा स्टेज जवळ गेले आणि राहुल समालोचक आहेत, त्यांना सांगितलं की कुठे 100% मैत्रीपूर्ण गाडी झाली. त्यांनी शुभेच्छा दिल्या तुम्हाला, काय बोला? भाईंचं सर्वात पहिले राहुलभाई पाटील यांचं अभिनंदन व आमचे दादा सरकार टीमकडून त्यांना शुभेच्छा. त्याही जो गाडी झाल्या त्याला स्वतः आले स्टेज जवळ आणि जो आपला मोठे मन करून जो अभिनंदन बोलले होतं त्याचा मनापासून दादा सरकार टीमकडून अभिनंदन. बरोबर. आता निवड बघा, भरपूर सारी बैलं पळतात, पण कधीपासून लक्ष होता की रायफलचा करार करूया? कराराचं काहीच लक्षपेक्षा काहीच नव्हतं. या अचानक आमचं बोलणं झालं. सुरतदादा पाटील व नरेश शेठ पाटील यांचं बोलणं झालं. शेठनी सांगितलं जसा सर्जा पश्चिम महाराष्ट्रामध्ये व आप्पाचा संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर जो आप्पाचं नाव करतं त्यांच्या पावलात पाऊल ठेवून बोलतं आपल्याला मुंबईला पण एक नंदी तुम्ही बघा कोण करारावर देत असेल, जे असेल ते योग्य ते आपण बोलणं करून कागदोपत्री करून आप्पाच्या नावासाठी मुंबईमध्ये जो एक नंबरचा पाळणारा नंदी असेल तुम्ही ठरवा आणि तुम्हाला पसंत पडेल तो नंदी घ्या. माझा काहीच म्हणजे विरोध न. शेठने सांगितलं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने नियोजन तुम्हीच करायचा. शेठ फक्त बोललेलं फक्त मार्गदर्शन माझं राहणार. शेठने सांगितलं तुम्ही बाकीचं सर्व करायचा. त्याच पद्धतीने अमित पाटील पडके यांना मी फोन केला. बरं असा शेठचा मेसेज आलेला आहे आपला नरेश शेठ पाटील आणि सुरतदादा पाटील यांचा का शेठच्या नावासाठी नंदी करारावर घ्यायचा आहे. त्याही काही गोष्टी टायमाचा विलंब न करता मनीष रमेश म्हात्रे पडके पनवेल यांच्या घरी गेले. ते बसले. त्यांची संपूर्ण टीम रायफल फॅन क्लब असतील त्यांचे संपूर्ण मेंबरांना बोलून घेतले आणि त्यांना असा शब्द दिला का स्वर्गवासी पंडित फडके यांच्या नावाकरिता आपला नंदी करारावर द्यायचा का. त्याही कुठल्या गोष्टीचा शेठच्या नावासाठी विलंब न करता त्याही मी फोन केला आणि सांगितलं संध्याकाळी तुम्ही डायरेक्ट या कागदोपत्री करून घ्या आणि शेठच्या नावासाठी नंदी पलवायला घ्या. बरोबर. आणि त्यांचं सर्वांचं स्वर्गवासी पंडित शेठ फडके दादा सरकार विगर पनेल व गुरुनाथ शेठ फडके आमचे मार्गदर्शन व आधारस्तंभ यांच्याकडून फडके पनवेल यांचं खूप खूप अभिनंदन. ना त्यांना आपाच्या नावासाठी जो नंदी दिले त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आता चला, मला वाटतं हीच गाडी खेळण्यासाठी नव्हतं आलं, तुम्ही नाव दिलं होतं, राहुलभाईंनी नाव फिरवलं सांगून संघटनेच्या याच्यानुसार, पण कुठेतरी आज एक पहिला गुलाल घेण्यासाठी आलो होतं. पण बघा आज मोठा विजय. मोठा विजय म्हणजे असं काही म्हणजे शर्यत त्यांची आपली त्यांची मैत्रीपूर्ण होईल असं म्हणजे काही वाटलं नव्हतं. म्हणजे आपण गाडी जमवायचं चाललं होतं बोलणं, मागं पुढं चाललं होतं. गाडी जमत होती आमची एक जणांसोबत पण मागं पुढं चाललं होतं. पण आता या होण्यापेक्षा आम्ही ठरवला शेठचं नाव दिला ना. भाई स्टेजवर बसले होते राहुलभाई पाटील आम्हाला बोलून घेतले. मी स्वतः गेलो होतो. सुरतदादा आम्ही गेलो होतो. भाईने आम्हाला हात मिळवला. भारी आनंद झाला आम्हाला पण. जेणेकरून भाई आणि शेठ यांचं जवळजवळ संबंध आहेत. त्यांचं फोटो वगैरे पण आहेत. शेठचा आणि त्यांचं एकमेकांचं चांगले संबंध पण होते. बरोबर. आणि त्याही सोबत येऊन आम्हाला विचारलं का आपली मैत्रीपूर्ण लढत करायची. आम्ही बोललो कुठलाही विचार न करता सांगितलं चालेल भाई तुम्ही बोलाल तसा. संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या मान्यतेनुसार लढत होईल. बरोबर. चला, विजय कोणाचा पण होते पण लढत करूया. हां करूया. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं की आज प्रेक्षक बघा खूप सारे प्रेक्षक या मैदानामध्ये येतात, कुठेतरी त्यांचं मनोरंजन व्हायला पाहिजे. बरोबर. शेठचं नाव ऐकण्यासाठी जेवढी शेठची फॅन फॅमिली आहे फॅन फॅमिलीमध्ये त्यांचा आभार व्यक्त करतो. जे असं आपण पहिलं नाव होतं तसं ते आज नाव ऐकल्याबद्दल भरपूर जणांना म्हणजे आनंद झाला. आणि जेव्हा नंदी खाली चालले होते तेव्हा भरपूर जण म्हणजे विचारत होते. त्याबद्दल त्यांचे सर्वांचं अभिनंदन. जसं आप्पाचं पहिलं नाव होतं त्याच पद्धतीने रायफल मुंबईला नाव करेल. बरोबर. चला, आता जाता तर शेवटचा प्रश्न घेतो. नियोजन करायला नाही लागला, जोडी पलते पहिलेपासूनच, काय वाटलं आज तुम्ही स्वतः बघली जोडी तुमच्या नावाने पलताना? आनंद तर भरपूर आहे पण शेठ नसल्याचे आम्हाला कमी वाचतेलं आहे. शेठची आठवण शनी येते. आणि ही गाडी एक पण गुलाल पडलेला नव्हता. गाथा नितीन गावंतलोजा मजकूर यांचा विराट आणि मनीष रमेश म्हात्रे पडके पण यांची रायफल ही जेव्हा एका जोत्यान पाळली त्या टायमाला त्याही गुलाल घेतलेला आहे. त्याच्यामुळं त्याही सांगितलं आम्हाला का आमचा विराटचा पायरा आहे. ते बोलत होते आम्हाला का तुमच्या आता करार झाले
मग प्रत्येकाचं कसं असतं, बाबा आम्ही सांगू त्या बैलात बैल पालवायचा. आम्ही शेटने सांगितलं कुठल्याच गोष्टीची हेकर करायची नाही, कोणत्याशी चिडाचा नाही, कोणत्याशी रागरोष ठेवायचा नाही. ना करार करताना त्यांना पण आम्ही बोललेलं आहे, आमचा कोणाची रागरोष नसेल, तुमचा पण रागरोष नसेल. शर्यत जमत त्या टायमाला मैत्रीपूर्ण लढत करायची. त्या मान्यतेनुसार त्याही सांगलं की आमचा विराटचा पैर आहे. आम्ही त्यांच्या शब्दाला कुठं नाही ना बोललो. शेटशी बोलणं केलं, शेट बोललं, त्याही ठेवलेला आहे तो पैर, त्याच बैलांना पाला म्हणून. बरोबर. बघा आता रायफल जरी तुमच्या करारावर आले असेल तर याच्या आधी मथुरमध्ये पळाले, एलियनमध्ये पण पळालेली आहे, काय बोलाल म्हणजे बघा. रायबामध्ये पण पाळलेलं आहे, रायबामध्ये मथुरमध्ये पण पळून त्यांची गाडी पडली नाही तुमची. बरोबर त्यांची गाडी झालेली आहे ना, रायबामध्ये पण पळून त्यांची गाडी पडली नाही. बरोबर. आणि ना जे रायफलमध्ये पळतात ते 100% बैल गुलालातच राहतात. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देतो. धन्यवाद.